नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 5 फेब्रुवारी 2026 रोजी आलेली आहे गुरुवारी माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी. आपल्या हिंदू धर्मामध्ये महिन्याच्या प्रत्येक चतुर्थी तिथीला विशेष असं महत्त्व आहे. पंचांगानुसार संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पंधरवड्याच्या 4थ्या दिवशी भक्ती आणि श्रद्धेने साजरी केली जाते. हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित असतो. या दिवशी गणपती बाप्पांची विधीपूर्वक पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि धार्मिक श्रद्धा आहे. तसे बघा, या दिवशी बाप्पांचे भक्त पूर्ण दिवस उपवास करून कुटुंबामध्ये सुख शांती नांदावी म्हणून प्रार्थना करत असतात. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने जीवनातील कष्ट कमी होतात आणि कुटुंबात आनंद येतो. माघ महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला द्विजप्रिया संकष्टी चतुर्थी असं म्हणतात. या महिन्यात गणपती बाप्पांची पूजा केल्याने संतती सुख आणि आर्थिक लाभ होतो. तसेच ग्रहांच्या अशुभ प्रभावापासून रक्षण होते. या दिवशी गणेशाची पूजा केली की जीवनातील सर्व अडचणी समस्या आणि संकट दूर होतात. गणपती बाप्पा आपल्याला संकटातून मुक्त करतात. असे म्हणतात की या दिवशी बाप्पांची विधिवत पूजा करून व्रत केल्यास बाप्पा प्रसन्न होतात व आपल्या मनोकामना पूर्ण करतात. गणपती बाप्पांना बुद्धीची देवता मानतात. त्यामुळे विशेष करून विद्यार्थ्यांनी या दिवशी बाप्पांचे दर्शन घेणे अतिशय लाभदायक ठरते आणि आपल्याला या व्रतामुळे जीवनातील अडचणीवरती विजय मिळवता येतो. जर आपल्याला काही समस्यांचा सामना करावा लागत असेल तर या दिवशी उपवास करा आणि गणेशांची पूजा करा. त्यामुळे आपल्याला उत्तम फळ मिळू शकतं. याशिवाय या दिवशी घरात सुख समृद्धी शांती आणि आर्थिक फायद्याची तसेच वातावरण निर्माण होते. या दिवशी गणपती बाप्पांना दुर्वा व जास्वंदीचे फूल वाहून पूजा करतात. मोदकांचा नैवेद्य दाखवतात. मात्र उपवास सोडताना चंद्राचे दर्शन घेऊनच उपवास सोडावा लागतो, अन्यथा व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाची वेळ रात्री 9:35 आहे. यावेळी चंद्राचे दर्शन घेऊन दुधाने व जलाने चंद्राला अर्घ्य द्यावे. त्यानंतर व्रत सोडावे. गणपती बाप्पा आपल्या सर्व इच्छाही पूर्ण करतील आणि म्हणूनच धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही संकष्टी चतुर्थी अत्यंत खास व महत्त्वाची मानली जाते. या दिवशी काही खास सेवा आणि उपाय देखील केले जातात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत. 5 फेब्रुवारी 2026 गुरुवारी संकष्टी चतुर्थी असल्यामुळे तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, पण घरात एक खास अशा झाडाचं पान आणा. हे पान घरात आणल्यामुळे तुमचं जीवन सुख आणि समृद्धी होईल आणि तुमच्या आयुष्यातले शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील. हे पण आणल्याने 7 पिढ्यांचे दारिद्र्य दूर होईल आणि तुमच्या कठीणातील कठीण इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतील. तर हे पान कसं आणायचं आहे, त्या पानाचं काय करायचं आहे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा. तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पांना खूप आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी श्री गणेश असं लिहायला विसरू नका. तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत अगदी सहजपणे पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, 5 फेब्रुवारी गुरुवारी संकष्टी चतुर्थी आहे. या चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी 12 वाजण्याच्या आधी एक खास झाडाचं पान घरात आणायचं आहे, कारण या झाडामध्ये साक्षात श्री गणेशांचा वास असल्याने असं मानलं जातं. चतुर्थीचा दिवस संपूर्णपणे गणेशांना समर्पित असल्यामुळे या दिवशी पृथ्वीवर गणेश तत्व हे तुलनेच्या इतर दिवसापेक्षा 1000 पटीने अधिक सक्रिय असतात आणि म्हणूनच या दिवशी केलेले उपाय अत्यंत शक्तिशाली व फलदायी ठरतात. या उपायामुळे आपल्याला आपल्या मनात जपलेल्या इच्छांची पूर्तता करण्याची मोठी संधी मिळते. तुमची इच्छा नोकरी मिळवण्याबद्दल असेल, आर्थिक प्रगतीबद्दल असेल, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी असेल, पतीच्या प्रगतीसाठी असेल किंवा मग शारीरिक मानसिक शांतीसाठी असेल, तर हा उपाय त्या प्रत्येक इच्छेला गती देतो असं मानलं जातं. आपल्यापैकी अनेकांच्या मनात खूप इच्छा असतात. आपण प्रयत्नही करतो,
पण कधीकधी कितीही मेहनत केली, कितीही काम केलं तरीसुद्धा काम जमत नाही आणि इच्छा पूर्ण होत नाही. त्याचं कारण अनेक वेळेला आपल्या कुंडलीतले काही ग्रह हे कमकुवत असतात, म्हणून हे असं होतं. ग्रहांची ही अशक्तता आपल्या प्रयत्नांवरती परिणाम करते. पण अशा विशिष्ट दिवशी केलेले प्रभावी उपाय ग्रहांना बळ देतात आणि यशाचा मार्ग उघडतो असं मानलं जातं. इच्छापूर्तीसाठी काही उपाय अतिशय प्रभावी आहेत. पण इतकंच नाही तर तुमच्या जीवनात एखादा शत्रू असेल, मग तो उघड असेल किंवा मग शत्रू गुप्त असेल, तुम्हाला त्याच्यामुळे त्रास होत असेल, तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे तो निर्माण करत असेल, तुमच्या घरावरती किंवा तुमच्यावरती गुप्तपणे वार करत असेल, तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये विघ्न आणत असेल, तर हा उपाय त्या शत्रूंचा परिणाम संपूर्णपणे नष्ट करतो अशी श्रद्धा आहे. यासोबतच या उपायाने घरातील आर्थिक अडचणी दूर होतात. श्री गणेशांचा प्रचंड कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो. तसेच हा उपाय अगदी साधासुद्धा त्याची शक्ती फार मोठी मानली जाते. म्हणूनच गुरुवारी चतुर्थीच्या दिवशी जो श्रद्धेने तुम्ही हा नक्की करा. गणपती बाप्पांच्या कृपेचा अनुभव तुम्हाला सुद्धा नक्की येईल. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं, अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि चिमूटभर हळद टाकायची. कारण ही संकष्टी चतुर्थी गुरुवारी आलेली आहे. गुरुवारी अंघोळीच्या पाण्यात हळद टाकल्याने आपला गुरुग्रह बलवान होतो, त्यामुळे आपल्याला त्या पाण्याने स्नान करायचं आहे. तसेच आपलं शरीर, मन, आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो. त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करायची, गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा. त्यानंतर तुम्हाला पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने किंवा फक्त पाण्याने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता. धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडं झुडपं सांगितली जातात ज्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो. या झाडांमध्ये एक प्रकारची दैवी शक्ती असते आणि विशिष्ट तिथींवरती आपण झाडांच्या संबंधित काही उपाय केले तर दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होते. तसंच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे जास्वंदीचं झाड. गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल अतिशय प्रिय आहे. असं म्हटलं जातं, जर आपण मनोभावे गणपती बाप्पांना एक लाल जास्वंदीचं फूल अर्पण केलं, तर आपली इच्छा व्यक्त केली तर आपल्याला त्या इच्छेचं 100%च फळ प्राप्त होतं. कारण गणपती बाप्पा हे जास्वंदाच्या फुलावरती विराजमान आहेत आणि म्हणून हे फूल अतिशय प्रिय आहे त्यांना. या फुलासोबतच या झाडांच्या पानांचं सुद्धा अत्यंत महत्त्व आहे आणि बाप्पांना या झाडाची पानंसुद्धा अत्यंत प्रिय आहेत. म्हणून आपल्याला या झाडाच्या पानांच्या संबंधित हा जो उपाय आहे तो करायचा. तर आपल्याला या जास्वंदीच्या झाडाचं एक पान घ्यायचं आहे. पान घेताना या झाडाला लाल रंगाची फुलं असतील तर त्याच झाडाचं पान घ्यायचं आहे आणि त्याचसोबत त्याच झाडाची एक काडी देखील घ्यायची आहे. त्यानंतर हे पान तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं, कुंकवाचा थोडासा गंध तयार करायचा, कुंकवामध्ये पाणी टाकायचं आणि त्याचा गंध तुम्ही तयार करा. त्यानंतर देवघरामध्ये तुम्हाला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, अगरबत्ती लावायची आणि त्यानंतर जास्वंदीच्या झाडाच्या काडीने तुम्हाला त्या पानावरती कुंकवाच्या साहाय्याने तुमच्या मनातील इच्छा लिहायची. इच्छा लिहिताना वरती पानावर तुम्हाला सर्वप्रथम एक स्वस्तिक काढायचं कुंकवाने आणि त्यानंतर मधोमध तुमची इच्छा लिहायची. मग तुमची इच्छा धनप्राप्तीबद्दल असेल, नोकरीबद्दल असेल, मुलांची प्रगती व्हावी किंवा पतीची प्रगती व्हावी, कोणत्याही प्रकारची इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला अगदी 1 ते 2 शब्दामध्ये लिहायची आणि त्यानंतर पुन्हा त्याखाली सुद्धा एक स्वस्तिक काढायचं. म्हणजे पानाच्या वरच्या टोकाला आणि खालच्या टोकाला 2 स्वस्तिक तुम्हाला काढून घ्यायची आणि मध्ये आपली इच्छा लिहायची आहे. त्यानंतर एक प्लेट घ्यायची, त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे. त्या तांदळावरती आपल्याला हे जे पान येतं ते ठेवायचं. पान ठेवताना त्याचं देठ देवाकडे येईल अशा पद्धतीने ते पान तुम्हाला तांदळावरती ठेवायचं. त्यानंतर पानावरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे. सुपारीला हळद, कुंकू, फूल, अक्षता अर्पण करायच्या. कारण सुपारी ही श्री गणेशांचं प्रतीक आहे. सुपारी ही गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे, म्हणून ही एक सुपारी आहे. त्यानंतर 21 दुर्वा घ्यायच्या. 21 दुर्वांची एक जुडी बनवायची. त्यानंतर दुर्वांना थोडंसं तूप लावायचं आहे आणि त्या ज्या दुर्वा आहेत तर त्या देखील तुम्हाला पानावरती अर्पण करायच्या.
त्यानंतर सुपारीला हळद कुंकू अक्षदा फूल वाहून तुम्हाला त्याची पूजा करायची. धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचा. त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला 3 वेळेला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आणि 108 वेळा ओम गण गणपतये नमः या बाप्पांच्या मंत्राचा जप करायचा. त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती व्यक्त करायची आणि ती पूर्ण होण्यासाठी बाप्पांना प्रार्थना करायची. त्यानंतर संपूर्ण दिवसभर हे पान तिथंच ठेवायचं आणि देवघरामध्ये दिवा तुम्हाला संपूर्ण दिवसभर तेवत राहील एवढं तेल घालायचं आहे. त्यानंतर सायंकाळी 4 वाजल्यानंतर ते पान तिथून तुम्हाला उचलायचं आहे आणि त्या पानावरती असणारी सुपारी, 21 दुर्वा, त्याचबरोबर तांदळावरती तुम्ही हे पान ठेवलेलं आहे त्यातले 21 अखंड तांदूळ तुम्हाला काढायचे आणि ते देखील पानावरती ठेवायचे. त्यानंतर एक दोरा घेऊन तुम्हाला त्या सर्व वस्तू पानामध्ये बांधून तुमच्या घराच्या जवळपास कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आणि पुन्हा एकदा जी काही आपली इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे. तसेच तुम्ही जाताना गुळ खोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा घेऊन जाऊ शकता किंवा तुम्ही मोदकांचा, बुंदीच्या लाडूचा नैवेद्य देखील बाप्पांना घेऊन जाऊ शकता किंवा घरीच तुम्ही बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केला तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने आपल्याला एक हा छोटासा उपाय जो आहे तर तो चतुर्थीला करायचा आहे. अतिशय प्रभावी उपाय आहे, इच्छापूर्ती मिळवणारा हा उपाय, त्यामुळे तुम्ही नक्की करा. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल, तुम्हाला हा उपाय करता येणार नाही किंवा तुम्हाला मासिक धर्म आला असेल तरी देखील तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. गणपती बाप्पांचा अतिशय खात्रीशीर आणि प्रभावी असा हा उपाय तुम्ही नक्की करून पहा. संकष्टी चतुर्थीच्या माहितीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. चला तर आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.